कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, कमळीच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्या रितेश सरपोतदाराला मदत करणाऱ्या अनिकाचं थोबाड हे आता ऋषीने फोडलेलं असतं। ऋषीने सगळ्यांदेखत इथे आता अनिकाच्या थोबाडीत दिलेलं असतं आणि कमळीपासून तुम्ही दोघांनी लांब राहायचं असं सुद्धा सांगितलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, रितेश सरपोतदार विजेता क्लासेस चालवत असतो। त्याच्यामध्ये तो श्रीमंत मुलामुलींना आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायला सांगत असतो आणि ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांच्याकडून क्लासच्या नावाखाली हवे तसे पैसे उकळत असतो। पण प्रेक्षकांनो, त्यासाठी त्याला गरज लागत असते ती युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलेल्या मुलांची। आता कमळीने फक्त तिच्या कॉलेजमध्ये नाही, क्लासमध्ये नाही, तर संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये तिने टॉप केलेलं असतं तिच्या बॅचला आणि त्यामुळे त्या टॉपर मुलीचं नाव आपल्या क्लासमध्ये आलं पाहिजे। म्हणजे एक हुशार मुलगी आपल्या क्लासमध्ये जर आली आणि ते आपल्या क्लासमधूनच टॉप केलं आहे असं लोकांपर्यंत पोचलं की बरीचशी मुलं आपल्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतील आणि मग आपल्याला त्यांच्याकडून पैसे उकळता येतील, असं आता रितेश सरपोतदारचं म्हणणं असतं। आणि म्हणून तो कमळीला ती टॉपर आहे म्हणून आपल्या क्लासमध्ये येण्यासाठी सुद्धा पैसे ऑफर करत असतो आणि ते काही कमी नाही, अगदी 5 लाखापर्यंत डील ते लोक तिच्याबरोबर फायनल करत असतात, 5 लाख रुपये देऊन। पण कमळी म्हणते की मला त्याची गरज नाही, माझ्या नावावरती तुम्ही दुसऱ्या मुलामुलींना ॲडमिशन घ्यायला सांगणार आणि माझा वापर करून घेणार की मी तुमच्या क्लासमधून टॉप केले म्हणून माझ्यावरती, माझ्या मेहनतीवरती मी तुम्हाला पैसे खाऊ देणार नाही, अगदी काहीही झालं तरीसुद्धा, असं कमळीने त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं। पण तरीसुद्धा ते लोक काही ऐकायला तयार नसतात। अगदी रस्त्यामध्ये सुद्धा कमळीचा हात पकडून ते जबरदस्तीने तिला रजिस्टरवरती सही करायला सांगत असतात। पण कमळी आपल्या म्हणण्यावरती, आपल्या निर्णयावरती पूर्णपणे अटळ असते आणि ती म्हणते तुम्ही कितीही मला फोर्स केलं तरीसुद्धा मी तुमचं काहीसुद्धा ऐकणार नाही आहे, काहीही झालं तरीसुद्धा मी ॲडमिशन घेणार नाही आहे। आणि तिने त्या माणसाच्या अक्षरशः थोबाडीत दिलेली असते, कारण ती त्याला वैतागलेली असते। आणि त्यानंतर ही गोष्ट जेव्हा रितेश सरपोतदारला कळते तेव्हा तो म्हणतो की आता तिने माझा इगो दुखावलाय, थोबाडी तुझ्या नाही, इगो तिने माझा दुखावलाय, त्यामुळे आता हे जे काही प्रकरण आहे ते मी स्वतः हाताळणार आहे। तेव्हा कमळीला जर सांगितलं तर ती तिचा काही फोटो देणार नाही, आपल्याला लवकरात लवकर बॅनर छापायचे आहेत, तुम्ही बॅनरवरती तिचा फोटो छापा। पण आता फोटो नाही आहे, त्या कमळीचा एखादा फोटो काढला असता तर बरं झालं असतं, आता तर ते आपल्या समोरसुद्धा येणार नाही। मग काय करूया? मग आता तिच्या कॉलेजमध्ये आपल्याला जावं लागेल, ती जिथे जाते ना, ज्या कॉलेजमध्ये ती शिकते तिथे आपल्याला जावं लागणार आहे। आणि म्हणून तिथे स्वतः रितेश सरपोतदार जातो, नाटक करून जातो खरं तर, की तुम्हाला इथे मी काही गायडन्स द्यायला आलो आहे, काही मार्गदर्शन करायला आलो आहे आणि मला कमळी मोहितेला भेटायचं आहे, ती टॉपर आहे ना, तिचा मला सत्कार करायचा आहे, असं म्हणून तो आलेला असतो। तेव्हा तो तिथे आल्यानंतर त्याला समोरच अनिका मिळते आणि तो म्हणत असतो की नमस्कार, मी रितेश सरपोतदार, विजेता क्लासेसचा मी खूप मोठा संचालक आहे आणि मला भेटायचं आहे कमळी मोहितेला। ती म्हणते का, तुम्हाला का त्या गावछापला भेटायचं आहे? तो म्हणतो गावछाप, असं का बोलताय तुम्ही? कारण ती गावावरून आले म्हणून। बरं तुम्ही बोला ना, तुम्हाला तिला का भेटायचं आहे? हे कॉलेज आहे ना माझं आहे, माझ्या आजीचं कॉलेज आहे, ती तिच्या भाषेत आता त्याला सांगत असते। तेव्हा तो म्हणतो अच्छा, तुम्हाला कमळी मोहिते फारशी आवडत नाही असं वाटतंय? ती म्हणते हो, नाही आवडत ती गावछाप मला, आणि तुम्हाला ती कशाला हवी आहे हो? आणि तसंही ती कॉलेजमध्ये जास्त आता येत नाही, तिचा आता पत्ता मी लवकरच कट करणार नाही कॉलेजमधून। तो म्हणतो अच्छा। तेव्हा तो मनात म्हणतो की ही कमळीचा भयंकर राग करते, मला कमळीचा फोटो हिच्याकडूनच घ्यावा लागेल। तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे, जाऊ दे, तुम्ही म्हणताय तर मी इथूनच जातो, कमळीच नाही आहे तर थांबून काय करू? पण तुम्हाला जर राग येणार नसेल तर मला कमळीचा एक फोटो हवा होता, म्हणजे कमळी कशी दिसते हे मला बघायचं होतं, तिचा एखादा फोटो मला मिळेल का? तुमच्याकडे आहे का तिचा फोटो वगैरे? तेव्हा इथे दुसरी मुलगी म्हणते तिच्याकडे नसेल पण माझ्याकडे आहे कमळीचा फोटो, मी देऊ का तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो हो द्या ना, प्लीज द्या। आणि कमळीचा फोटो त्याने बरोबर आता तिथून मिळवलेला असतो
अनिकाच्या मैत्रिणीनेच फोटो दिलेला असतो. तेव्हा तो आता अनिकाला म्हणतो की तुमची काही हरकत नसेल तर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे बोला ना. तो म्हणतो खरं सांगू का, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. ती कमळी आहे ना मला पण नाही आवडत. ती म्हणते मग तुम्ही इथे कशाला आलात, सत्कार करायला आला होतात ना. तो म्हणतो सत्कार करायला आलो होतो ते फक्त निमित्त होतो, खरं तर ती मुलगी मला अजिबात नाही आवडत. जर शक्य झालंच तर आपण एक टीम बनून त्या कमळीला आपण त्रास देऊ शकतो, तिला सळो की पळो करून सोडू शकतो, तुमची काय हरकत नसेल तर. ते म्हणते नाही नाही माझी काही हरकत नाही आहे, त्या कमळीला त्रास देण्यासाठी मी कुणाचीही मदत करू शकते. तो म्हणतो ठीक आहे, मग जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण भेटूच. ती म्हणते काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यानंतर इथे आता कमळीला न सांगता कमळीचा फोटो बॅनरवरती आलेला असतो. ही गोष्ट जेव्हा कमळी बघते ना तेव्हा कमळी जाते आणि रितेश सरपोतदाराला ती धमकी देते की माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझा फोटो कसा काय छापलात, मला तुमच्या विजेता क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायची काय गरज आहे. जर मी क्लास कुठलाही जॉईन न करता माझ्या हुशारीने जर मी युनिव्हर्सिटीमध्ये टॉप येऊ शकते तर मी तुमच्या क्लासमध्ये ॲडमिशन घेऊन काय करू. माझ्या अभ्यासावरती माझ्या मेहनतीवरती मला पूर्ण विश्वास आहे. हा जर मी अभ्यासच नाही केला तर मी पास नाही होणार, पण जर मी केला तर मी होईन. मग त्यासाठी मला तुमच्या क्लासची गरज नाही आहे आणि तुमची ती फी मला परवडणारी नाही आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी तुमच्या क्लासमध्ये येणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो फोटो मला न सांगता तुमच्या बॅनरवरती लावला आहे ना, आधी तो काढून टाका. तो म्हणतो आता तुझ्याबरोबर लढायला आहे ना मज्जा येईल, नाही काढणार मी तो फोटो, काय करायचं आहे ते कर जा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो आता इथे ऋषीने बॅनरवरचा कमळीचा फोटो बघितलेला असतो. तो म्हणतो हे सगळं काय प्रकरण, कमळीने कधी हा क्लास जॉईन केला किंवा ह्या क्लासने कमळीचा फोटो का छापला आहे, काय संबंध. तेव्हा तो कमळीला फोन करतो आणि म्हणतो मला आत्ताच्या आत्ता भेटायला आहे, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि तेव्हा कमळी भेटायला जाते तेव्हा ऋष म्हणत असतो की हे सगळं काय कमळी, विजेता क्लासवाल्यांनी तुझा फोटो बॅनरला का लावला आहे, तू त्या लोकांकडे ॲडमिशन घेतलं आहेस का, तू जाणार आहेस का त्या क्लासला. ती म्हणते सर सॉरी, मी तुम्हाला ही गोष्ट आधीच सांगायला हवी होती पण मी नाही सांगितली. हे विजेता क्लासवाले जबरदस्तीने माझा फोटो छापला आहे त्यांनी. ते मला असं वाटतं कॉलेजला गेले होते आणि त्यांनी कॉलेजमधूनच माझा हा फोटो मिळवला आहे कुणाकडून तरी आणि तो छापलेला आहे. ते बरेच दिवस माझ्या मागे लागलेत की मी त्यांच्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यावं, माझा फोटो द्यावा आणि त्यासाठी ते मला 5 लाख रुपयेसुद्धा द्यायला तयार झाले होते. म्हणजे आधी 50,000 रुपये देणार होते पण मी नाहीच म्हटल्यानंतर त्यांनी 5 लाखाचं डील माझ्याबरोबर करण्याचा निर्णय घेतला आणि मी तेव्हा त्यांच्या थोबाडीत दिली. पण ते रितेश सरपोतदार ते काही ऐकायला तयारच नाही आहेत. त्यांना मला त्यांच्या क्लासमध्ये घ्यायचंच आहे आणि त्यासाठी ते आता म्हणजे अगदी युद्धालासुद्धा पेटलेत, भांडायलासुद्धा तयार आहेत ते माझ्याबरोबर माझं नाव घेण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो कमळी एवढं सगळं घडलं आणि तू मला काही नाही सांगितलंस, चल आपण त्यांची जाऊन जरा भेट घेऊया. तेव्हा ऋष आणि कमळी दोघेजणं तिथे जातात. तेव्हा ऋष म्हणत असतो की सर मी इथे फक्त तुमच्याशी बोलायला आलो आहे, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही कमळी महितेचा फोटो तिला न सांगता तुमच्या बॅनरवरती कसा लावला, तिचा आणि तुमचा काय संबंध आहे. ती अन्नपूर्णा युनिव्हर्सिटीची खूप मोठी टॉपर आहे, अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये तिने टॉप केलं आहे तिच्या मेहनतीने. तिला जर तुमच्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही आहे किंवा तिचा फोटो तुमच्या बॅनरवरती असावा अशी तिची इच्छा नाही आहे तर तुम्ही जबरदस्ती का करताय सर, मला काही कळेल का. तो म्हणतो आपण कोण, तर मी तिचा मित्र आहे, तिचा चांगला फ्रेंड आहे आणि लवकरच आम्ही लग्न पण करणार आहोत. मी तो आहे आणि त्या अधिकाराने इथे आलो आहे आणि तुम्हाला मी विचारतोय की तुम्ही असं का केलं, कमळीला न सांगता तिचा फोटो तुमच्या बॅनरवरती काय करतोय आणि कशासाठी तुम्ही तिच्याबरोबर डील करताय. तेव्हा तो म्हणतो की हे बघा आम्हाला अशा हुशार स्टुडंटची गरज आहे म्हणून आम्ही हा फोटो बॅनरवरती लावला आहे. तेव्हा तो म्हणतो पण आम्ही तुम्हाला शेवटचं सांगतोय की आम्हाला पुढे जाऊन कायद्याने काही गोष्टी करायला लागतील, वेळ आली तर ते आम्ही करू, पण तुम्ही त्याआधीच जर शहाणे झालात आणि तो फोटो तुम्ही काढून टाकलात आणि पुन्हा जर तुम्ही कमळीला त्रास नाही दिलात तर जास्त बरं होईल नाही का. तेव्हा मी तुम्हाला इथे शेवटचं सांगायला आलो आहे की प्लीज फोटो लवकरात लवकर काढून टाका, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. आम्ही तुम्हाला साधेभोळे वाटत असू पण तेवढे आम्ही नाही, असं सुद्धा ऋष म्हणतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अशा रीतीने इथे आता कमळीने ऋषीला सोबत आणल्यानंतर तर रितेश सरपोतदारचा इगो अजूनच दुखावलेला असतो. तो म्हणतो आता कमळीची वाट लावावी लागणार. तेव्हा तो म्हणतो की त्यासाठी मला त्या अनिकाची मदत लागणार आहे. अनिकाला सांगतो माझ्या क्लासमध्ये ॲडमिशन घे
आणि तू कशी पास होशील त्याची तयारी सगळी मी करेन. तिचे सगळे पर्सेंटेज वगैरे चेक केले जातात. तर अनिका फेल झालेली असते ही गोष्ट त्याला कळते. तेव्हा तो म्हणतो की अनिका जरा भेटायचं होतं, येशील का? तेव्हा रस्त्याच्या बाजूला असते दोघेजण एका कॅफेच्या बाहेर बोलत असतात. तेव्हा तो म्हणत असतो अनिका ही कमळी आहे ना खूपच जास्त स्वतःला शहाणी समजते. स्वतःबरोबर तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन आली होती, कोणतरी ऋषी. ती म्हणते रिश खरं तर माझा बॉयफ्रेंड आहे, पण तिने त्यालासुद्धा माझ्यापासून चोरलं. चांगली नाही आहे ती मुलगी. रिश तिच्या मागे मागे करत असतो. काय त्या गावछापमध्ये एवढं काय माहिती. तो म्हणतो मनामध्ये तसं तर खूपच आहे तिच्यामध्ये. हुशारी आहे, युनिव्हर्सिटीची टॉपर आहे, दिसायलासुद्धा छान आहे. त्यामुळे तेच तुला त्याला सगळं आवडलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने इथे आता तो म्हणतो की हे बघ मला फक्त तुझी एवढीच मदत लागणार आहे. त्या कमळीला कॉलेजमधून काढून टाकायचं आहे ना, काढून टाक. लवकरात लवकर काढून टाक. आणि तुला जी काही मदत लागेल ना ती मी करेन. पण ती कमळी कॉलेजमध्ये राहता कामा नये. तिला लवकरात लवकर कॉलेजमधून काढून टाक. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता त्याच रस्त्याने चाललेला असतो तो म्हणजे आणि ऋषी आणि ती अनिका. हे दोघेजणं तर माहिती आहे त्यांचं काही पटतच नाही. तो तिथे थांबतो आणि जाऊन त्या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतो. गाडीच्या मागे तो उभा राहिलेला असतो आणि तेव्हाच इथे आता ऋषी अनिकाचं आणि सरपोतदारचं बोलणं ऐकतो. तो म्हणत असतो की ती कॉलेजमध्ये राहिलीच नाही पाहिजे. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू आपण. तिला कुठेही दुसरीकडे ॲडमिशन भेटणार नाही, त्याची जबाबदारी माझी. पण तू या कॉलेजमधून तिला काढून टाक आणि हे तूच करू शकतेस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अनिका म्हणते ठीक आहे तुमचं काम होईल. लवकरच मी त्या गावछाप कमळीला कॉलेजमधून लाथ मारून बाहेर काढेन. पण मला पास करण्याची जबाबदारी तुमची. हां. तो म्हणतो तू काळजीच करू नको, तू पास होणार. तुझं ॲडमिशन माझ्या क्लासमध्ये झालं आहे ना, तू नक्कीच पास होणार. आणि तेव्हा अनिकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर ऋषी समोर येतो आणि म्हणतो अनिका काय चाललं आहे तुझं? या सरपोतदारला हातमिळवणी केलीस आणि कमळीला कॉलेजमधून बाहेर काढणार आहेस तू? ती म्हणते हो, कारण तिची 35% सुद्धा हजेरी नाही आहे. मग ती कॉलेजमध्ये काय करते? तिला कॉलेजमध्ये राहण्याचा अधिकार नाही. मी सुद्धा तिला अगदी नियमामध्ये थांबूनच काढून टाकणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो अनिका तू जे करतेस ते चुकीचं आहे. ती म्हणते मी बरोबरच करते. गावछाप कमळी कॉलेजमध्ये राहणार नाही म्हणजे नाही. तेव्हा इथे ऋषी जोरदार तिच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो मूर्ख आहेस का गं तू जरा? का तिच्या हात देऊन पाठी पडली आहेस तू? ती मुलगी अभ्यास करते, स्वतःच्या मेहनतीने ती पास झाले. तुमच्या डोळ्यामध्ये का खुपसते तिची ही हुशारी? का खुपते ती तुमच्या डोळ्यामध्ये? जर तुम्ही दोघांनी कमळीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि जर तिला कॉलेजमधून काढलं ना, तर अनिका लक्षात ठेव, तू फेल झालीस तरीसुद्धा तू कॉलेजमध्ये येतेस आणि हे मला पण माहिती आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तुला केटी लागलेले पेपर तू सोडवत नाही ना, जे की सगळेच आहेत, तोपर्यंत तुला पुढच्या वर्गामध्ये ॲडमिशन मिळणार नाही. ही जबाबदारी माझी असणार आहे. त्यामुळे कमळीला त्रास द्यायचा नाही. दोघांनासुद्धा सांगून ठेवतोय, नाही तर परिणाम चांगले होणार नाही. अशा रीतीने कमळीच्या विरोधामध्ये षडयंत्र रचणाऱ्या आणि इथे रितेश सरपोतदाराला मदत करणाऱ्या अनिकाचं थोबाड ऋषीने चांगलंच फोडलेलं असतं आणि कमळीपासून 10 हात लांबच राहायचं असं सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं असतं.